आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। माल भेटत असं ते नमस्कार, मी किशोर परब ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आहे आज रविवार आणि रविवार म्हणून आज स्पेशल कोळंबी फ्राय बनवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा की कोळंबी फ्राय कसा बनवतो। आणि दुसरी गोष्ट अशी की कोळंबी फ्राय ही मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय, कशी बनवतोय, काय ॲडिस्ट करतोय ते तुम्ही बघा नक्की। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये पण सांगा ही रेसिपी कशी झाली आहे, ॲडिशनल काय असेल हे पण सांगा, कारण मी फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे। चला तर पण पुढे कशी बनवतो ते पाहू। तर मंडळी, मी आणि माझा मित्र सकाळी थोडं लवकर निघून चर्चगेटला निघालो, कारण सकाळी सकाळी मच्छी थोडी फ्रेश पण भेटते आणि गर्दी पण नसते ट्रेनला आणि मार्केटला पण गर्दी नसते। तर आम्ही चर्चगेट स्टेशनवरून कुलाबाईला जायला निघालो। तिथून टॅक्सी केली, टॅक्सी करून आम्ही निघालो। तर जाताना हे मस्त व्ह्यू दिसला चर्चगेट स्टेशनवरून जाताना। चर्चगेट स्टेशनवर एक 7 मिनिटात आम्ही ससवण डाक इथं पोहोचलो। तर तिथून आतमध्ये गेल्यानंतर हे मच्छीमारांच्या बोटा बघितल्या आणि फर्स्ट टाइम मी लाईफमध्ये बघितले त्याच्या जवळून एकदम बोट्या। आणि त्याचबरोबर हे असं मच्छी स्टोअर करून ठेवलेली असते, ज्या आणतात त्या काढताना बघितल्या। त्याच्याबरोबर हे त्याच्याच अपोजिट हे जुनं कापड गिरणीचं बिल्डिंग दिसली। सर्वप्रथम कोळंबीला आणून व्यवस्थित साफ करून घेतली। त्याच्यानंतर हळद, तिखट आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। कोळंबीला व्यवस्थित मिक्स करून घेतलं। नंतर गॅसवरती एक कढई घेतली, त्या कढईमध्ये तेल टाकून ते तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये एक एक करून कोळंबी तेलामध्ये हळूहळू सोडली। 20 मिनिटात वाफेवर झाकून ठेवली। त्यानंतर आपली कोळंबी फ्राय तयार झाली।